अमरावतीत स्वच्छ भारत अभियानाचे दावे किती खरे आहेत याचं वास्तव आता सार्वजनिक शौचालयांच्या अवस्थेतून समोर येताना दिसत आहे। रामपुरी झोन क्रमांक 1 अंतर्गत येणाऱ्या शेगाव रहाटगाव प्रभागातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अक्षरशः दयनीय बनली आहे। परिसरात दुर्गंधी, घाणीचे ढीग, तुटलेले दरवाजे आणि अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत। मिलिंदनगर परिसरातील सार्वजनिक शौचालयात नियमित साफसफाई होत नसल्याने नागरिकांना नाक दाबून ये-जा करावी लागते। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार इथे सफाई कामगारच उपलब्ध नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। तर रहाटगाव रिंग रोड परिसरातील शौचालयांमध्ये पाणी, वीज आणि मूलभूत स्वच्छतेचाही अभाव असल्याचे समोर आले आहे। विशेष म्हणजे 5 शौचालयांपैकी केवळ 3च सुरू असून उर्वरित बंद अवस्थेत आहेत। यामुळे महिलांची मोठी गैरसोय होत आहे। रात्रीच्या वेळी अंधार आणि अस्वच्छतेमुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या सार्वजनिक सुविधांकडे मनपा प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। दरम्यान वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर या अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। आता तरी प्रशासन जागं होणार का? सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती आणि स्वच्छता होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। तिथे पाणी नाही आहे सर, फक्त 2 संडास चालू आहे आणि साफसफाईला पण कोणी येत नाही। आणि मर्दे मॅडमनं बोर करून ठेवली, अजून चालू करून दिली नाही आम्हाला, कंटिन्यू तशीच पडली आहे। तर हिची तक्रारी करता का तुम्ही? हो, मागं केली होती तक्रार, 2-3 वेळा गेलो होतो आम्ही महानगरपालिकेमध्ये। तर त्यावेळेस करतात ते झाडझूड, साफसफाई, त्याच्यानंतर बाकी तसेच राहतात। बाहेर तर कोणी जात नाही म्हणा, जाता अंदरच बाकीच्यांच्या घरी आहे संडास, आमच्या आता जवळपास आहे तर आमच्या घरी नाही आहे, आम्ही इथंच जातो। संडासचे बेहाल हात, कोणी साफसफाई नाही येत, काही नाही। संडास बिलकुल कोणी काही पाहत नाही येऊन, शिटा फुटलेल्या आहे, पाणी नाही, लाईन आहे का? लाईन नाही आणि पाणी नाही। इथं केल्या तर कोणी येत नाही, इथं नगरसेवक चांगली येत नाही कोणी, वास नाही मारत, काही मच्छर लय त्रास आहे आता वास येते इथलं। तुझी मागणी काय मग? हे संडास आहे, साफसफाई करा व्यवस्थित, दरवाजे बसा, लाईन लावा, पाण्याची व्यवस्था करा।